नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची शिक्षिका दैवशाला शिंदे आज तुम्हाला मकर संक्रांती विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। भारत देशाला उत्सवाचा देश म्हणून ओळखले जाते। या देशामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात। आपल्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात, परंतु हे सर्व सण एक साथ साजरे करतात। मकर संक्रांती हा एक महत्त्वाचा सण आहे। या देशामध्ये प्रत्येक सणाला धार्मिक महत्त्व आहे, तर काही सणांना शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले जाते। मकर संक्रांती हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे, जो सूर्यप्रकाशात चढताना साजरा केला जातो। मकर संक्रांती दरवर्षी आपण 14 जानेवारीला साजरी करतो, पण कधीतरी 13 जानेवारी किंवा 15 जानेवारीला साजरी करतो, हे अपवादच असते। दक्षिण भारतामध्ये हा सण पोंगल या नावाने साजरा करतात। मकर संक्रांती दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते। या दिवसापासून सूर्याची उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकताना दिसते। मकर संक्रांतीची कथा। फार वर्षापूर्वी लोकांना त्रास देणारा संकासुर नावाचा राक्षस होता। त्याला मारणे कठीण होते, त्यामुळे देवीने संक्रांतीचे रूप धारण करून संकासुराला ठार मारले आणि सगळ्या जनतेला सुखी केले, म्हणून हा दिवस मकर संक्रांती या नावाने साजरा केला जातो। मकर संक्रांतीची तयारी। भारत देशाची संस्कृती ही कृषी संस्कृती आहे। मकर संक्रांती दिवशी सर्व स्त्रिया आपल्या शेतातील व मळ्यातील धान्यांचे वाण एकमेकांना देतात। या दिवशी स्त्रिया सुगडात हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची लोंबी, त्याचबरोबर तीळ भरतात आणि घरामध्ये तिळगुळाचे लाडू व गोड पुरणपोळी बनवतात। महाराष्ट्रात मकर संक्रांती हा सण 3 दिवस साजरा केला जातो: भोगी, संक्रांत आणि किंक्रात। सुवासीन स्त्रिया हळदी कुंकू करतात आणि वाण वाटून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे सांगून शुभकामना देतात। भारत देशात विविध प्रांतात मकर संक्रांती हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो। संक्रांतीच्या निमित्ताने अनेक यात्रांचं आयोजन केले जाते। यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे कुंभमेळा। दर 3 वर्षानंतर एकदा अशा पद्धतीने 12 वर्षात प्रयागराज, उज्जैन, नाशिक, हरिद्वार या 4 वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री कुंभमेळा भरत असतो। हा सण लहान मोठ्यांना मिळून मिसळून राहण्याचा संदेश देतो आणि या सणाला आपण पतंग उडवण्याची देखील प्रथा आहे। नवा काळ, नवी दिशा, नवी उमेद, नवी आशा, विसरू आता दुःखे सारी सारी, पतंगा सवे घेऊ आकाशाची उंच भरारी। दिवस संक्रांतीचा मधुर वाणीचा, रंग उडत्या पतंगाचा, बंद दाटत्या नात्यांचा, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा।